नमस्कार मित्रांनो, आज आपण लाडका भाऊ योजना या योजनेबद्दल जाणून घेणार आहोत। लाडका भाऊ योजना या योजनेमध्ये कोण लाभार्थी पात्र आहेत, कुणाकुणाला ही योजनेचा फायदा मिळू शकतो। तर चला मित्रांनो, आपण बघूया 9 जुलैचा शासन निर्णय की ज्या शासन निर्णयान्वये ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे। आपण जाऊया ब्राउझरमध्ये, गूगल ब्राउझरमध्ये, क्रोममध्ये आणि बघा, हा 9 जुलैचा शासन निर्णय आहे। मुख्यमंत्री युवा कार्य योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, त्याला आपण डाउनलोड करूया। डाउनलोड झालेला आहे बघा, हा महाराष्ट्र शासनाचा GR आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीच्या मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग शासन निर्णय, जो काही क्रमांक आहे ते त्याचा। आणि या योजनेसाठी पात्र असलेल्यांची पात्रता बघा, शैक्षणिक अर्हता 12वी पास विद्यार्थ्यांना प्रतिमाह विद्यावेतन 6,000 रुपये मिळणार आहे। तसेच ITI पदविकाच्या विद्यार्थ्यांना म्हणजे डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये प्रति महाविद्यावेतन मिळणार आहे। पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना 10,000 रुपये प्रति विद्यावेतन मिळणार आहे। तर मित्रांनो, हे जो शासन निर्णय जर बारकाईने वाचला तर यामध्ये आपणास सर्व लक्षात येईल। मित्रांनो, राज्य शासनामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय याच्या शोधात बाहेर पडत आहे। अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे। या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचण येत आहे। विशेषतः यामध्ये 12वी पास, विविध ट्रेडमधील ITI पदवीधारक, पदवी किंवा पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे। सध्यास्थित राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधारण दुव्यांचा अभाव असल्या कारणाने युवकांना शिक्षणाचा अनुभवाअभावी पूर्णवेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे निदर्शनास येत आहे। बघा मित्रांनो, आपण 12वी पास झाल्यानंतर आपल्याला अनुभव येण्यासाठी म्हणजे इंटर्नशिप आहे, एक प्रकारे ही इंटर्नशिपच आहे। त्यामध्ये आपल्याला 6 महिने एखाद्या कंपनीमध्ये वगैरे इंटर्नशिपसाठी संधी मिळेल। आपण इंटर्नशिप करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे 6,000 रुपये, 12वी पास असलेल्या विद्यार्थ्यांना 6,000 रुपये, ITI पास असलेल्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये व पदव्युत्तर किंवा पदवीधारक विद्यार्थ्यांना 10,000 रुपये अशी स्टायफंड मिळणार आहे। आणि याचा अप्लाय कसा करायचा आहे, म्हणजे याची नोंदणी कशी करायची आहे, तर या शासन निर्णयामध्ये खाली लिंक दिलेली आहे बघा। आपल्याला त्या लिंकवर जाऊन आपल्याला आपले रजिस्ट्रेशन वगैरे करायचे आहे आणि पुढे आपले शिक्षण वगैरे काय डॉक्युमेंट त्याला अटॅच करायचे हे सर्व मी सांगणार आहे। पण याकरता मी आपला पुढील नवीन व्हिडिओ तयार करणार आहे, तर लवकरच मी आपला नवीन व्हिडिओ बनवणार आहे। तर असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो, कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व बेल आयकॉनला क्लिक करा। मी असेच नवनवीन व्हिडिओ बनवीन ज्याने आपल्याला फायदाच होणार आहे।